नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सारांश लेखन या पाठ्यघटकाविषयी माहिती बघणार आहोत। साधारणतः 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो आणि बऱ्याच वेळेस आपले गुण जे आहेत ते माहिती नसल्यामुळे आपले हे गुण जातात। तसा हा प्रश्न फार सोपा आहे। सारांश लेखन म्हणजे काय, पहिले हे आपल्याला समजायला पाहिजे। कारण बरेचसे विद्यार्थी सारांश लेखन करत असताना जसं की आपण एखाद्या गोष्टीचा स्पष्टीकरण देतोय, त्याविषयी आपण स्वतः स्पष्टीकरण स्वतःच्या भाषेत देतोय असं समजून सारांश लेखन करण्याच्या ऐवजी त्याचं विस्तृत लेखन करत असतात। तर सारांश लेखन म्हणजे काय आपल्याला समजायला पाहिजे। तर सारांश लेखन कशाला म्हणायचं आहे, तर सारांश लेखन उतार्यातील लेखकाने मांडलेला विचार थोडक्यात आटोपशीरपणे स्वतःच्या भाषेत मांडणे म्हणजे सारांश लेखन करणे होय। बघा, बऱ्याच वेळेस आपण एखादा चित्रपट बघितला किंवा एखादी घटना बघितली किंवा आपण कुठे फिरायला गेलो तर ही गोष्ट आपण थोडक्यात मांडतो। आपण चित्रपट 3 तास बघतो, परंतु दुसऱ्याला जर सांगायचं झालं तर साधारणतः आपण 15 मिनिटांमध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये त्याला पूर्ण त्या चित्रपटाची थीम जी आहे ती काय आहे एक सारांश रूपाने आपण त्याला चित्रपट सांगत असतो। अगदी तेच या सारांश लेखनामध्ये करायचं असते। आपल्याला एक उतारा दिलेला असतो आणि या उतार्याचा 1/3 भाग करा किंवा याचे सारांश लेखन करा असं आपल्याला म्हटलं जातं। आता सारांश लेखन करा म्हटलं की बरेचसे विद्यार्थी काय करतात की जसं आपण कवितेचा सारांश लिहितो, त्याचा सार लिहितो, पूर्ण जसं स्पष्टीकरण लिहितो त्या पद्धतीने त्या उतार्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्या भाषेमध्ये स्पष्ट करून सांगतात, परंतु हे चूक आहे। तर उतार्यात लेखकाने जो विचार मांडलेला आहे तो आटोपशीरपणे आपल्याला कसा सांगता येईल त्याला सारांश लेखन म्हणायचं आहे। आपण सहलीला जातो तर आपण सहलीला गेलो, सकाळी उठलो, इथे बसलो, ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत नाही। सारांश रूपाने आपल्याला जर सहल सांगायची झाली तर आपण मोजके त्याच्यामधले अति महत्वाचा जो भाग आहे, नेमकं सहलीमध्ये उद्देश काय होता सहलीचा हे आपण सांगून जातो आणि सारांश रूपाने आपण आपली संपूर्ण सहल सांगत असतो। तसंच अगदी उतार्यामध्ये लेखकाने कोणता विचार मांडलेला आहे नेमका तो विचार ओळखायचा की या विचाराच्या अवतीभोवती लेखकाने या उतार्यामध्ये लेखन केलेलं आहे आणि नेमका तोच विचार सारांश रूपाने आपल्याला कसा सांगता येईल जेणेकरून आपण जे सारांश लेखन लिहू त्यामध्ये तो संपूर्ण आशय यायला पाहिजे, त्या आशयाचा अर्थ त्याच्यामध्ये यायला पाहिजे। आता हे करत असताना आपण सारांश लेखन करत असताना कसं करायचं त्यासाठी मी काही मुद्दे तयार केलेले आहेत ते आपण बघूया। सारांश लेखन कसे करावे। पहिला मुद्दा आहे दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा व वाचत असताना उतार्यातील विचार समजून घ्या, ही पहिली गोष्ट आहे। जो आपल्याला परीक्षेमध्ये उतारा दिला जातो तो वाचन करायचा, पण नुसताच वाचून चालणार नाही, तर वाचत असतानाच त्या उतार्यामध्ये कोणते विचार लेखकांनी लिहिलेले आहेत हे समजून घ्यायचं वाचन करत असतानाच। म्हणजेच हा उतारा वाचत असताना तो मन लावून वाचायचा आहे। एरवी आपण असं वाचन करतो तसा न वाचता तो मन लावून वाचा। दुसरी गोष्ट आहे उतार्याचे वाचन झाल्यावर उतार्यातील मध्यवर्ती विचार जाणून घ्या। आपण मन लावून तो उतारा वाचल्याच्या नंतर नेमका आपल्याला लक्षात येईल की हा उतारा कशाच्या संदर्भात लिहिलेला आहे, या उतार्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, या उतार्यात लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे, तो जो विचार आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे की कशाच्या संदर्भात आहे। एखादा उतारा जर असेल लोकसंख्येच्या संदर्भात माहिती असेल तर लोकसंख्येच्या संदर्भात आपल्याला म्हणावं लागेल की लोकसंख्येच्या संदर्भात
विचार याच्यामध्ये मांडलेला आहे. पर्यावरणाच्या संदर्भात असेल तर आपण म्हणू पर्यावरणाच्या संदर्भात विचार मांडलेला आहे. पर्यावरणाशी संबंधित गोष्टी जर दिलेल्या असतील आपल्याला, तर अशा संदर्भात तो जो विचार आहे लेखकाने त्याच्यामध्ये नेमका कोणता मध्यवर्ती विचार एक सारांश रूपाने कोणत्या गोष्टीकडे लेखकांनी लक्ष आकर्षित केलं आहे हे आपण जाणून घ्यायचं आहे. तिसरी गोष्ट आहे, उतार्यातील हा महत्वपूर्ण विचार लेखकाने कोणत्या मुद्द्याला अनुसरून मांडला आहे अशा ठळक मुद्द्यांची मनाशी नोंद करा. बघा, विचार मांडत असताना लेखक वेगवेगळ्या मुद्द्यांना धरून ते लेखन करत असतो. तर असं लेखन करत असताना जो विचार प्रगट केलेला आहे लेखकांनी तो कशा प्रकारे विस्तारित केलेला आहे, तो विस्तारित करत असताना त्यांनी कोणकोणत्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे ठळक जे मुद्दे आहेत ते आपण ध्यानाशी धरायचे, मनाशी धरायचे की हा विचार मांडताना हा एक मुद्दा महत्वाचा याच्यामध्ये मांडलेला आहे, तो एक मुद्दा महत्वाचा मांडलेला आहे. तर असे मुद्दे जे आहेत ते मनाशी धरायचे, आपण त्याची नोंद करायची आहे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे, आता ते लेखकाचे विचार स्वतःच्या भाषेत मनाशी ठरवलेल्या मुद्द्यानुसार गुंफून थोडक्यात लिहा. बघा, आता आपण सुरुवातीला उतारा वाचला, मन लावून वाचला, नेमका विचार लेखकांनी कोणता त्याच्यामध्ये मांडलेला हे आपल्या लक्षात आलं, आणि तो विचार मांडत असताना कोणत्या मुद्द्याला अनुसरून लेखकांनी लेखन केलेलं आहे या मुद्द्यांचं सुद्धा आपल्या मनामध्ये आपण संकलन केलेलं आहे. तर आता हे जे मुद्दे आहेत हे आपल्या भाषेत आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे. तर ते व्यवस्थितरित्या त्या मुद्द्यांची गुंफण करून तो जो विचार आहे जो लेखकांनी सांगितलेला आहे तो आपल्या भाषेमध्ये अगदी आटोपशीर शब्दात आटोपशीर भाषेमध्ये आपल्याला तो मांडायचा आहे. म्हणजेच उतारा वाचायचा आहे आणि वाचन झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या भाषेमध्ये परंतु थोडक्यात मांडायचा आहे. सारांश लेखनाचा उद्देशच मुळी आपली आकलन क्षमता तपासणे हा आहे. विद्यार्थी जो वाचलेला भाग आहे तो कितपत त्यांना आकलित होतो, कितपत समजतो आणि तो आपल्या भाषेमध्ये तो कसा प्रगट करू शकतो हेच कौशल्य या सारांश लेखनामधून विद्यार्थ्यांचं तपासायचं असते. मुख्य उद्देश सारांश लेखनाचा तोच आहे. त्यामुळे ह्या गोष्ट आपण लक्षात घ्यायची आणि आपल्या भाषेमध्ये आपण ते मुद्दे गुंफून थोडक्यात त्याचं लेखन करायचं आहे. पाचवी गोष्ट आहे की आपल्या सारांशातून उतार्यातील सर्व आशय लक्षात येईल याचे लक्ष असू द्यावे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधी कधी बऱ्याच वेळेस आपण अर्धाच विचार त्याच्यामध्ये घेतो, संपूर्ण आशय त्या उतार्यामध्ये येत नाही, मग अशा वेळेस आपल्याला त्याचे गुण पडत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे संपूर्ण आशय थोडक्या आपल्या लेखनामध्ये कशा रीतीने प्रगट होईल, तो आपण कशा रीतीने प्रगट करू शकू हे आपण बघायचं आहे. आणि संपूर्ण आशय जो आहे कोणताही मुद्दा गाळून टाकायचा नाही. नाहीतर बऱ्याच वेळेस होते काय, आपण बऱ्याच वेळेस विद्यार्थी सारांश लेखन करणे म्हणजे शब्द कमी करणे, मग 2-4 ओळी सोडायच्या, 2 ओळी लिहायच्या, पुन्हा काही शब्द सोडायचे, शब्द गाळून लिहायचे, परंतु अशा लेखनाचा अर्थाशी अनर्थ होतो आणि कोणताही अर्थ त्याचा लागत नाही. म्हणून सारांश लेखन करत असताना आपण जो विचार मांडू आपल्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये लेखकाने सांगितलेल्या सर्व बाबी यायला पाहिजे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे उतार्याला एक समर्पक शीर्षक आपण द्यायला पाहिजे की आपण जो उतारा वाचलेला आहे तो कशाच्या संदर्भात आहे, नेमकं कोणतं त्याला शीर्षक आपल्याला देता येईल हे आपण जाणायचं आणि त्याला एक साजेल शोभेल असं एक शीर्षक आपण त्या उतार्याला द्यायचं आहे. जर त्या उतार्यामध्ये एखाद्या लेखकांचे विचार असतील तर त्या लेखकांचे विचार म्हणून आपण नाव देऊ शकतो किंवा दुसऱ्याही गोष्टी असतील तर त्या संबंधित जसा उतारा असेल त्या उतार्याप्रमाणे समर्पक शीर्षक आपल्याला त्या उतार्याला द्यावं लागेल.
तर ह्या ज्या 6 गोष्टी आहेत ह्या जर आपण लक्षात घेतल्या तर आपण चांगल्या प्रकारे सारांश लेखन करू शकतो. अजून मला सारांश लेखनामध्ये काही गोष्टी सांगायच्या आहेत की जसं बऱ्याच वेळेस आपण अशा चुका करतो की आपलं सारांश लेखन का बरोबर येत नाही. तर सारांश लेखन करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्या ज्या गोष्टी आहेत त्या आता आपण बघूया. बघा, सारांश लेखन लिहित असताना उतार्यातील कोणत्याही विचारावर स्वतःचे मत नोंदवू नका किंवा कोणतेही भाष्य करू नका. बघा, ही पहिली गोष्ट आहे, कारण ही चूक आपण करत असतो. आपण काय करतो, सारांश लेखन ही संकल्पनाच आपल्या लक्षात न आल्यामुळे आपण त्याचं स्पष्टीकरण देत बसतो किंवा एखाद्या विचारावर आपण आपलं भाष्य करत असतो, आपलं मत नोंदवत असतो. त्यानं काय होते, सारांश करण्याच्या ऐवजी तो मुद्दा विस्तृत सांगणे होतो, त्याचं स्पष्टीकरण होतं. म्हणून पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की आपलं मत नोंदवू नका. उदाहरण दाखल एखाद्या वेळेस आपल्याला सांगेल की बाबा सत्य हे गांधीजींच्या त्रिसूत्रीतील एक सूत्र आहे, असं आपल्याला एक वाक्य आहे. तर आपण उगीच काय करतो, त्या वाक्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी सत्य बोलणे फार चांगले असते, सत्य ते सत्यच असते, सत्य काहीच म्हणजे कधीच झाकले जात नाही, सत्याचा विजय निश्चित असतो, अशा संदर्भातली वाक्य त्याला आपल्या मताने आपण चिकटवून देतो किंवा त्याच्यावर आपण असं भाष्य करत असतो सत्य म्हणजे स्पष्टीकरण सांगण्यासाठी. किंवा लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, तर मग आपण त्याच्यावर आपलं मत देत असतो की हो, लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्याचा तुटवडा होतो, घाणीचे साम्राज्य वाढते, पाणी प्रदूषित होते, प्रदूषित वातावरण तयार झालेलं आहे, हे आपण त्याच्याला स्पष्टीकरण देतो. तर अशा प्रकारचं जे स्पष्टीकरण आहे त्याने आपला आशय वाढणार आहे, तो कमी होणार नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट, उतार्यातील विचार वाचकावर प्रभावीपणे बिंबवण्यासाठी लेखकाने काही उपमा, उदाहरणे, दाखले, अलंकारिक भाषा यांचा वापर केलेला असतो. सारांश लेखनात हा भाग गाळून टाका. लक्षात घ्या, सारांश लेखन म्हणजेच पहिली गोष्ट की लेखकाने सांगितलेला विचार आटोपशीररित्या सांगणे. तर त्यामध्ये बऱ्याच वेळेस लेखक लेखन करत असताना आपला विचार वाचकांच्या मनावर बिंबवण्यासाठी, तो वाचकाला समजण्यासाठी काही उदाहरणे देत असतो, त्याचं जास्तीचं काही स्पष्टीकरण देत असतो, काही अलंकारिक भाषा की आपले जो विचार आहे तो चांगला प्रभावी ठरण्यासाठी काही अलंकारिक भाषेचा वापर करत असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, उपमा, अलंकार, त्याचबरोबर वाचकावर प्रभाव टाकण्यासाठी उदाहरणे, दाखले, त्याचं जास्तीचं स्पष्टीकरण, हे आपल्याला सारांश लेखनामध्ये घ्यायचं नाही, तर नेमका विचारच घ्यायचा आहे, कारण आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करून सांगायचा नाही. उदाहरणादाखल आपण काय म्हणू शकतो की एखाद्या वेळेस लेखक त्यांचं जे लेखन आहे ते चांगलं दिसावं, वाचकांना चांगलं ते वाचन करताना चांगलं वाटावं म्हणून उदाहरणादाखल एखादं वाक्य आहे, त्याचे मन पाण्यासारखे निर्मळ व स्वच्छ होते, असं जर वाक्य आलं तर यामध्ये सांगायचं काय आहे लेखकाला की बाबा संबंधित व्यक्तीचं जे मन आहे ते निर्मळ होतं, म्हणजेच त्याचं मन निर्मळ होते. तर या ठिकाणी पाण्यासारखे जे आहे, हे जे उपमा वापरलेली आहे, अलंकारांचा वापर केलेला आहे, हा आपल्याला सारांश लेखनामध्ये घ्यायचा नाही, तर त्याचं सरळ साधं वाक्य करून टाकायचं. अलंकारांचा वापर जसं की आपल्या याच्यामध्ये एखाद्या वेळेस किंवा करंजाचं फूल जे आहे ते जणू टोपडे घातलेला बालकृष्ण दिसतो. आपल्या मराठीच्या वसंत हृदय चैत्रमध्ये आपल्याला हे वाक्य आहे की करंजाचं फूल जे आहे ते टोपडं घातलेला बालकृष्ण दिसतो. आता या ठिकाणी करंजाच्या फुलाला ती उपमा दिलेली आहे बालकृष्णाची, सरळ सरळ आहे किंवा करंजाचं फूल हे निळसर, फिक्या निळसर रंगाचं आणि थोडंसं पांढरा अशा दोन रंगांचं मिश्रणाचं आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण टाळायच्या आहेत की ज्या अलंकारिक भाषा आहे, उपमा आहे, उदाहरणे आहेत, अशा प्रकारचे आपण टाळायचे. काही वेळेस उदाहरणे दिले जातात. पर्यावरणात असमतोल निर्माण झाला आहे, अतिवृष्टी, अवर्षण, तापमानात वाढ, पाणी टंचाई, हे सर्व पर्यावरणाच्या असमतोलाचे उदाहरणे आहेत.
आता या ठिकाणी लेखकाला काय सांगायचं आहे की पर्यावरणामध्ये असमतोल निर्माण झाला आहे. पटवून देण्यासाठी अतिवृष्टी, अवर्षण, तापमानात वाढ अशी उदाहरणे त्यांनी दिलेली आहेत. हे आपल्याला उदाहरणे त्या ठिकाणी घ्यायची नाही. ही गोष्ट आपल्याला जर कळाली तर हा जो अनावश्यक भाग जो आहे, जो पालहाळपणा आहे, जो वाचकासाठी तयार केलेला आहे, हा आपोआप गळून जाईल आणि आपण नेमका जो विचार आहे लेखकांचा तोच त्या ठिकाणी अधोरेखित करू किंवा लिहू. त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे की सारांश लेखनात आपल्याला लेखकाने मांडलेले विचार थोडक्यात सांगायचे असतात, ते स्पष्ट करून सांगायचे नसतात, हे लक्षात ठेवा. हीच गोष्ट आहे की सारांश लेखनामध्ये लेखकांनी मांडलेले विचार आपल्याला सांगायचे आहे. आपल्या मनाचं कोणतेही भाष्य करायचं नाही किंवा लेखकाचे विचार सुद्धा आपल्याला स्पष्ट करून सांगायचे नाही. स्पष्टीकरण आलं म्हणजेच विस्तृत लेखन आलं. ते लेखन वाढणार आहे, 1/3 होणार नाही. कधी कधी स्वतःच्या भाषेत सांगा म्हणजेच स्पष्ट करून सांगा असा आपण त्याचा अर्थ होतो, परंतु फक्त लेखकाचे विचार आपल्याला सांगायचे आहेत. आणि चौथी गोष्ट आहे, उतार्याचे जे शब्द आहेत ते मोजून त्यानुसार 1/3 शब्द किती असतात तंतोतंतपणा पाळण्याची आवश्यकता नाही. कधी कधी प्रश्न येतो की संबंधित उतार्याचे 1/3 करा. आपण लगेच गणित करतो, शब्द एकूण किती, त्याचे 1/3 किती, शब्द 100 असले तर त्याचे 1/3 किती, असं गणित तंतोतंतपणा करण्याची आवश्यकता नाही. थोडेफार जास्त किंवा थोडेफार कमी हे शब्द चालू शकतात, त्या ठिकाणी आपल्याला मोजण्याची आवश्यकता नाही. तर ही गोष्ट आपल्याला, नाहीतर 100 शब्द असले की 75 आले पाहिजेत, मग जास्तीचे खोडायचे, असं आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता नाही करण्याची. तर हा तंतोतंतपणा एवढा पाळण्याची आवश्यकता नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर आपण लक्षात घेतल्या सारांश लेखन करत असताना, तर आपण निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं सारांश लेखन त्या ठिकाणी लिहू शकू. साधारणतः प्रत्येकाचं सारांश लेखन हे सारखंच येईल असं नाही, वेगवेगळ्या स्वरूपाचं येऊ शकते. परंतु त्या सारांश लेखनामध्ये लेखकांनी मांडलेला नेमका जो विचार आहे, लेखकांनी मांडलेले जे विचार आहेत ते विचार यायला पाहिजेत आणि संपूर्ण जे आशय त्या उतार्यातील काय म्हणतो, त्याच्यामध्ये कोणता विचार आहे, तो विचार आपल्या सारांश लेखनामध्ये संपूर्णरित्या यायला पाहिजे. ही जर आपण या नियमांचं पालन केलं तर निश्चितच आपण सारांश लेखन जो हा भाग आहे तो चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी लिहू शकू. तर अशा स्वरूपाचं जे हे सारांश लेखन आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे लिहाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.